नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण CET 2020 या बॅचमध्ये फिजिक्स या सब्जेक्टमध्ये इलॅस्टिसिटी हा चॅप्टर आपण पाहणार आहोत। त्या इलॅस्टिसिटीच्या कन्सेप्टमध्ये आपल्याला इलॅस्टिसिटी म्हणजे काय, त्यानंतर different types of the object and their properties such as a plastic property or the elastic property, then what is the deformation and the deforming force, and then stress and strain हे पार्ट आपल्याला स्टडी करायचे। तर चला आपण सुरुवात करूया की नेमकं इलॅस्टिसिटी म्हणजे काय। व्हॉट इज द इलॅस्टिसिटी? बेसिकली विच इज द प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल, बरोबर, प्रॉपर्टी ऑफ द सॉलिड असं म्हणलं तरी चालेल। काय आहे? इलॅस्टिसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ सॉलिड इन विच व्हॉट हॅपन, इलॅस्टिसिटी इज द प्रॉपर्टी। मग याच्यामध्ये काय होतं? such a property, when we applying the external force on any object of body, then its shape, size and the dimension get changed or deform. आपण त्याला काय म्हणूया? deform म्हणूया। And as soon as the external force is removed, then the body's shape, size and dimension regain its original size, shape and dimension. असं आपण सांगू शकतो की समजा एखाद्या बॉडीवरती किंवा एखाद्या ऑब्जेक्टवरती जर आपण फोर्स अप्लाय केला, एक्सटर्नल फोर्स काय अप्लाय केला तर त्या बॉडीच्या शेप, साईज, डायमेन्शन मध्ये बदल होतो। पण जेव्हा आपण तोच फोर्स आपण काढून घेऊया तेव्हा ती बॉडीची शेप, साईज आणि डायमेन्शन काय होते? पुन्हा जागेवरती येते। त्याच्यामध्ये असलेले जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल काय करतात? त्या बॉडीचं त्याला रिगेन पुन्हा इट्स ओरिजिनल शेप, साईज अँड डायमेन्शन, ते पुन्हा जागेवरती येतात। मग एक महत्त्वाची बाब आहे की ज्या वेळेस आपण एखाद्या बॉडीवरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो, बघा, जेव्हा आपण त्या बॉडीवरती एखादा एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस काय होईल? समजा याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला, या बॉडीचा काय झाला? असा थोडासा शेप बदलला, बॉडी याप्रमाणे काय झाला? शेप थोडासा चेंज झाला, लक्षात असा शेप तुम्हाला दिसेल फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर। पण तोच फोर्स जर आपण रिमूव्ह केला, काढून घेतला, तर काय होणार आहे? जितका फोर्स आपण अप्लाय केला होता, बरोबर ना, अप्लाइड फोर्स, तितकाच काय होणार आहे? द फोर्स विच इज रिस्टोर्स, बरोबर ना, द फोर्स विच इज रिस्टोर्स द बॉडी इट्स ओरिजिनल शेप, साईज किंवा डायमेन्शन, ती पुन्हा जागेवरती येणार आहे। हा जो कन्सेप्ट आहे याला म्हणतो आपण इलॅस्टिसिटी, लक्षात घ्या। मग एक्झाम्पल जर सांगायचं जर झाले तर लीड आपल्याकडे आहे, स्टील आहे किंवा डिफरंट मेटल्स आपल्याकडे आहेत, बरोबर आहे, किंवा रबर आहे, हे आपण सांगू शकतो की असे अनेक जे काय आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे की त्याची जी प्रॉपर्टी आहे इलॅस्टिक प्रॉपर्टी आहे। काय आहे? इलॅस्टिक प्रॉपर्टी, बरोबर ना। मग इलॅस्टिक सबस्टन्स आपण त्याला म्हणतो। द ऑल सबस्टन्स विच आर possesses the property of elasticity known as the elastic object किंवा इलॅस्टिक सबस्टन्सेस, हे बी आपण त्याला बोलू शकतो। आता दुसऱ्या बाजूला जर समजा when we applying the external force, the body regain its original shape, size and dimension. Even though we remove the external force, the body does not regain its original shape, size and dimension. Does not regain, ती पुन्हा जागेवरती येत नाही। म्हणजे काय याचा अर्थ? परमनंट शेप चेंज झाला त्याचा, बरोबर आहे ना, परमनंट शेप चेंज झाला असं आपण म्हणूया त्याच्यामध्ये। आणि मग ही पुन्हा जागेवरती येत नाहीये, तुम्ही फोर्स काढून घ्या, काही करा, ती पुन्हा जागेवरती येत नाही। याचा अर्थ काय होतोय? दिस इज नोन ॲज अ प्लास्टिसिटी। काय म्हणतो आपण त्याला? दिस इज नोन ॲज अ प्लास्टिसिटी। त्याचा शेप बदलत नाही, लक्षात घ्या। प्लास्टिक बॉडीज आपण म्हणतो, बरोबर आहे। आपण जनरली जो काही कॉमन वर्ड आपण यूज करतो तर तो प्लास्टिकचा शब्द वेगळा आणि प्रॉपर्टी ऑफ द प्लास्टिक हा थोडासा वेगळा आहे, लक्षात, बरोबर ना। प्रॉपर्टी ऑफ द प्लास्टिक इज डिफरंट आणि प्लास्टिक वर्ड आपण जे कॉमन यूज करतो तो वेगळा आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही गडबड करायची
नाही, आपल्या सायंटिफिक स्टडी करायला थोडंसं लक्षात ठेवा त्यासाठी. मग असे कोणते आहेत, त्याच्यामध्ये क्ले आहे, मड आहे, बरोबर ना, किंवा प्लास्टिसिन नावाचा एक पदार्थ आहे, ऑब्जेक्ट आहे. हे जे काय आहेत तर हे सगळे कसे आहेत, प्लास्टिक नेचर आहेत. त्याच्यावरती आता तुम्ही फोर्स अप्लाय केला की ते पुन्हा त्याच्या मूळ पोझिशनला येत नाही, ते परमानंट त्याच्यामध्ये चेंज घडून येतो. आणि हे जे काही त्याचा शेप साईज जो काय बदलतो ओव्हरऑल, याचा जर विचार केला आपण त्याला डिफॉर्मेशन म्हणतात. लक्षात घ्या, काय म्हणतात, डिफॉर्मेशन, बरोबर ना. व्हॉट इज अ डिफॉर्मेशन? The concept of deformation, it is nothing but when we applying the external force on the any body, the shape, size and dimension of the body get changed. काय होते, फरक पडतोय, चेंज होतोय, त्याच्यामध्ये बदल होतोय, असा जो काय प्रकार आहे याला म्हणजे डिफॉर्मेशन. आणि द फोर्स एक तुमच्या लक्षात येईल, डिफॉर्मिंग फोर्स असतो. काय असतो, डिफॉर्मिंग फोर्स या ठिकाणी असतो, बरोबर की नाही. मग आपण असं सांगू शकतो की डिफॉर्मिंग फोर्स, व्हॉट इज अ डिफॉर्मिंग फोर्स? द फोर्स विच इज रिक्वायर्ड टू डिफॉर्मेशन इन द बॉडी. त्या बॉडीमध्ये जे काय डिफॉर्मेशन होत आहे ते डिफॉर्मेशन होण्यासाठी लागणारा जो काय फोर्स आहे, द फोर्स विच इज रिक्वायर्ड टू डिफॉर्मेशन इन द बॉडी इज नॉन एज डिफॉर्मिंग फोर्स. मग एक मला सांगा, डिफॉर्मेशन जो काय फोर्स आहे तो, बरोबर आहे, आणि अप्लाइड आपण म्हणतो की अप्लाइड फोर्स, तो, हे दोन्ही कसे असणार आहेत, सारखेच असणार. डिफॉर्मेशन फोर्स दुसरं नाव काय, अप्लाइड फोर्स, दोन्ही कसे आहेत, सारखेच आहेत, हे आपल्याला सांगतात. पण तुम्ही एक बाब लक्षात घ्या, तुमचा मॅक्झिमम डिफॉर्मिंग फोर्स असेल तर काय होईल बरं, मॅक्झिमम डिफॉर्मिंग फोर्स असेल तर काय होणार, मॅक्झिमम डिफॉर्मेशन होणार. काय होणार, मॅक्झिमम डिफॉर्मेशन. जितका फोर्स तुम्ही जास्त अप्लाय करा तितका त्या बॉडीचा शेप साईज काय होणार, बदलणार आहे. म्हणजेच डिफॉर्मिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिफॉर्मेशन. आपण त्याला काय म्हणू शकतोय, डिफॉर्मेशन आपल्याला म्हणता येतं. लक्षात, हे आपण या ठिकाणी अंडरस्टँड करू शकतो. मग जितका फोर्स जास्त तितकं डिफॉर्मेशन जास्तीत जास्त. मग दुसऱ्या बाजूचा अजूनही विचार केला आपण थोडा बारकाईने, तर बेसिकली द डिफॉर्मेशन इज क्लासिफाईड इन टू 3 टाइप्स. डिफॉर्मेशनचे काय केलेले आहेत, 3 ग्रुप केलेले आहेत. 3 ग्रुप कोणते, तर पहा, डिफॉर्मेशन 3 पार्टमध्ये क्लासिफाईड केलेलं आहे. मग डिफॉर्मेशन जे आहे 3 ग्रुप याचे कोणते, तर ते लक्षात घ्या. कोणकोणते सांगता येतील, डिफॉर्मेशन ड्यू टू चेंज इन लेंथ, हे लेंथ डिफॉर्मेशन. दुसरं, डिफॉर्मेशन ड्यू टू चेंज इन व्हॉल्यूम, आणि डिफॉर्मेशन ड्यू टू चेंज इन शेप किंवा डायमेन्शन. मग डायमेन्शन जो वर्ड आहे तो ओव्हरऑल आपण यूज करू शकतो किंवा सगळ्यांना मिळून आपण काय लिहू शकतो, ऑर लिहिता येत आपल्याला. एक एक पॉईंट तुम्ही जो तुम्हाला गरज पडेल तो नोट डाऊन करत चालायचं माझ्याबरोबर. मग समजा लेंथमध्ये जर चेंज झाला, अकॉर्डिंग टू आता लेंथचा विचार केला, लेंथ इज अ प्रॉपर्टी विच टाईप ऑफ द ऑब्जेक्ट हॅविंग लेंथ किंवा डायमेन्शन, बरोबर. लेंथ इज वन ऑफ द डायमेन्शन ऑफ द विच टाईप ऑफ द ऑब्जेक्ट, कशा प्रकारच्या ऑब्जेक्ट किंवा मटेरियलचा लेंथ असतं. लेंथ कशाला असते, लेंथ ही कशाला असते, तर वायरला असते, बरोबर ना. वायरला लेंथ असते. अजून कशाला, केबलला असते, बरोबर आहे. वायर, केबल असं आपण त्याला बोलू शकतो. किंवा कॉर्ड आपण लक्षात घेतली असेल, CORD, कॉर्ड ही लेंथ अशा प्रकारे. मग त्याच्यामध्ये जर चेंज झाला एखाद्या ऑब्जेक्टने, आपण जर फोर्स अप्लाय केला आणि त्याच्यामध्ये चेंज झाला तर त्याला काय म्हणायचं, चेंज, डिफॉर्मेशन इन द लेंथ. इट इज नथिंग बट, त्याला त्याचं नाव काय दिलेलं आहे, टेन्साईल. काय दुसरं नाव द्यायचं, लेंथमध्ये जर होत असेल त्याचं नाव आहे टेन्साईल किंवा लॉन्जिट्युडिनल. लक्षात ठेवायचं, टेन्साईल चेंज आहे हा, बरोबर ना. कोणता चेंज आहे, टेन्साईल चेंज आहे. जर समजा तुम्ही एखाद्या बॉडीवरती डिफॉर्मेशन करताय आणि त्याचं व्हॉल्यूम जर चेंज होत असेल, तर व्हॉल्यूम चेंज होत असेल त्याला काय म्हणतात, बल्क चेंज. काय त्याला बल्क चेंज म्हणतात, बरोबर आहे. व्हॉल्यूममध्ये बदल जर होत असेल तर याचा अर्थ व्हॉल्यूममध्ये बदल करायचं म्हणजे काय करावं लागेल, ती बॉडी कॉम्प्रेस करावी लागेल, तेव्हा चेंज होऊ शकतं. कॉम्प्रेसरमध्ये जर आपण टाकली तर ती बारीक होऊ शकते, व्हॉल्यूम तिचा बदल होऊ शकतो. तिसरे आता पॉईंट, जर शेपच बदलला असेल, बरोबर की नाही,
सेपच जर बदलला समजा तर आपण लक्षात घ्यायचं. काही समजा असा सडनली एखादा फोर्स अप्लाय होतो आणि एखाद्या बॉडीचा काय होतो, सेप बदलून जातो. काय होतो, सेप बदलतो. लक्षात घ्या. असं आपण पाहिलं असेल की सडनली समजा ॲक्सिडेंट झाला किंवा कुठंतरी अर्थक्वेक झाला, त्या अर्थक्वेकमध्ये किंवा ॲक्सिडेंटमध्ये एखाद्या ऑब्जेक्ट काय होतं, सेप बदलून जातो. लक्षात घ्या. असं नाही की त्याच्यामध्ये पुन्हा स्ट्रेनो म्हणजे तो इलॅस्टिक नेचर असेल तर पुन्हा जागेवरती येतो, आणि नसेल तर तो परमनंट चेंजसुद्धा होऊ शकतो. मग जो काही बदलतो म्हणजे याला आपण समजा एखाद्या बॉडीमध्ये परमनंट चेंज झाला त्याला परमनंट डिफॉर्मेशन म्हणतात. काय म्हणतो, परमनंट डिफॉर्मेशन आपण त्याला बोलू शकतो. लक्षात घ्या. मग सेप जर मध्ये बदल होत असेल तर त्याला नाव आहे स्वेरिंग चेंज. काय, स्वेरिंग चेंज. अशा प्रकारचे हे 3 नावं डिफॉर्मेशनमध्ये आहेत. लक्षात घ्या. लेंथमध्ये बदल झाला तर त्याला काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं, लक्षात घ्या, टेन्साईल. व्हॉल्यूममध्ये बदल झाला त्याला म्हणायचं बल्क, आणि शेपमध्ये बदल झाला त्याला म्हणायचं स्वेरिंग. काय म्हणायचं, त्याला स्वेरिंग म्हणायचं. इथे लक्षामध्ये. तर अशा प्रकारचं हे झालं डिफॉर्मेशन. पहा, म्हणजे डिफॉर्मेशन घडून येण्यासाठी कशाची रिक्वायरमेंट आहे, मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, फोर्सची गरज आहे. डिफॉर्मिंग फोर्स इज लीड्स टू द डिफॉर्मेशन. तुम्ही फोर्सच अप्लाय नका करू, होईल का, नाही होणार आहे. मग डिफॉर्मेशन फोर्स कशाला म्हणतात, की जो फोर्स आपण काय करतो एखाद्या बॉडीवरती तिच्या सेप साईज चेंज होण्यासाठी अप्लाय करतो, याचा अर्थ काय, एक्सटर्नल अप्लाइड फोर्स. इट इज नथिंग बट डिफॉर्मिंग फोर्स. बरोबर आहे की नाही. एक्सटर्नल अप्लाइड फोर्स म्हणजे काय होतं, मग एक्सटर्नल फोर्स अप्लाय जर केला आपण तर त्याच्यामध्ये चेंज घडून येतो. मग काय करायचं आपल्याला, आपल्याकडं आहे डिफरंट ऑब्जेक्ट. काय आहेत, डिफरंट ऑब्जेक्ट आहेत. मग आता समजा तुम्ही डिफॉर्मेशनचा विचार करता, तर असं डिफॉर्मेशन घडून येण्यासाठी आपण काय करायचं, तर फोर्स अप्लाय करायचा. पण कसा, विथ रिस्पेक्ट टू द एरिया. त्याचा एरिया असतो. लक्षात घ्या. त्या एरियाच्या विथ रिस्पेक्ट टू तुम्हाला अप्लाय करायचं. एखाद्याचा सरफेस एरिया असेल, एखाद्याचा क्रॉस सेक्शन ऑफ एरिया असेल, एखाद्याचा म्हणजे कशा टाईपचा एरिया आहे त्या एरियावरती डिपेंड आहे. तुम्ही फोर्स अप्लाय करतच, पण ट्रेस कधी येऊ शकतो, ज्यावेळेस तुम्ही एरियावरती अप्लाय करता त्यावेळेस. बरोबर आहे की नाही. काहीतरी एरिया तुम्हाला लागतो, त्या एरियावरती ज्यावेळेस तुम्ही ती फोर्स अप्लाय करता तेव्हा चेंज होतो. तुम्ही एखाद्या लाईनवरती फोर्स अप्लाय करून चेंज होत नाही, लिनियरवरती नाही चालत. ते तुम्हाला पूर्ण एरियावरती फोर्स अप्लाय करावा लागतो, तेव्हाच त्याच्यामध्ये चेंज घडतो. तो चेंज म्हणजेच काय, आपल्या दृष्टीने डिफॉर्मेशन आहे. ती प्रॉपर्टी इलेस्टिसिटीची आहे. डिफॉर्मेशन घडून येतं. लक्षात घ्या. मग आपल्याकडे समजा फॉर एक्झाम्पल असं आपण 3 पार्टमध्ये लक्षात घेऊया. एक बॉडी आपल्याकडे अशी आहे की ती कॉर्ड आहे किंवा वायर आहे. मग आपण काय केलं, या वायरवरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला. बघा काय काय लागते, एक्सटर्नल फोर्स अप्लाइड केला किंवा अप्लाइड एक्सटर्नल फोर्स आहे. काय होणार, काय होणार याच्यामध्ये, पुढे सांगितलं तर चेंज इन लेंथ. बघा थोडंसं अंडरस्टँडिंग आपण करूया शॉर्टकट. चेंज इन लेंथ होतो इथे लक्षामध्ये, चेंज इन लेंथ. मग फोर्स कुठं अप्लाय करायचा, तर विथ रेस्पेक्ट टू एरिया. पण एरिया कोणता, क्रॉस सेक्शनल. का तर वायरचा एरिया तुम्ही काढू शकता का, त्या वायरचा एरिया तसा नाही काढत. वायरचा एरिया कसं काढतात, क्रॉसचा एरिया काढतात. समजा ही एक केबल आहे, ही पेनच्या एवढ्या जाडीची केबल आहे, डायमीटर काहीतरी आहे, त्याची रेडियस काहीतरी आहे. याचा एरिया जर तुम्हाला काढायचा आहे तर तुम्ही असं नाही मोजू शकत की वायरचा एरिया अशी मोजा, ती लेंथ मोजू शकता. तुम्हाला जर अशी मोजायची तर मीटर फुटामध्ये तुम्ही लेंथ मोजू शकताय. पण एरियाचा जर विचार केला तुम्हाला क्रॉस लक्षात घ्यावा लागतो. समजा ही वायर आहे, मी कट केली तर कशी दिसेल बघा, अशी वायर दिसेल, एक क्रॉस दिसेल याचा. मग याचा क्रॉस जर दिसेल तर याचा एरिया आपल्याला काढायचा आहे. बरोबर ना. मग याचा एरिया म्हणजे याचं डायमीटर आलं, याची रेडियस आली, मग त्याच ठिकाणी आपल्याला क्रॉस सेक्शन एरिया काढायचा. मग तो क्रॉस सेक्शन एरिया किती असू शकतो, तर एक सर्कल सारखा पार्ट आहे, असा दिसेल तो क्रॉस सेक्शन. बरं, ही त्याचं रेडियस आपल्याला मानतात. मग एरिया किती, πr². जशी रेडियस असेल त्या केबलची वायरची तसा तो एरिया आपल्याला मिळेल. आपण फोर्स किती अप्लाय केला आहे, F इतका फोर्स अप्लाय केला. याच्यामुळे काय होतंय, तर चेंज इन लेंथ होते.
पहिली लेन काहीतरी वेगळीच होती, नंतरची लेन काय झाली वेगळीच झाली. मग कसं करणार आहे, समजा आपण एखाद्या रिजिड सपोर्टला ती वायर सस्पेंड केली आणि त्याच्या काय केली, जो काय लोअर एंड आहे त्या लोअर एंडला आपण काय केलं, काहीतरी लोड अप्लाय केला, फोर्स अप्लाय केला. लोड म्हणजे काय, एखादं वेट अप्लाय केलं काहीतरी, त्यालाच आपण फोर्स म्हणतो. काय होणार आहे, निश्चितच तुम्ही जितका लोड वाढवता तर अकॉर्डिंग टू द कॅपॅसिटी टू बेअर द लोड ऑफ सच अ वायर, बरोबर, द लेंथ ऑफ वायर इन्क्रीजेस. ती लेंथ इन्क्रीज होणारच आहे, तसं नाही थांबणार ती. जर तुम्ही वजनच भरपूर अप्लाय केलं तर ती खाली खाली जाणार आहे, ती काय होणार, लांबणार आहे. लांबणारे मग त्याची लेंथमध्ये चेंज होणार आहे. असं जर प्रकारचा तुमचा जे डिफॉर्मेशन असेल आणि त्याला जर स्ट्रेसच्या बाबतीमध्ये जर मोजला आपण तर त्याला बोलतात लॉन्जिट्युडिनल ट्रेस. काय म्हणतात त्याला, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस आपण बोलतो, किंवा त्याला टेन्साईल स्ट्रेस सुद्धा आपल्याला बोलता येते. लक्षात घ्या, कसं बोलता येतं, टेन्साईल स्ट्रेस. हे स्ट्रेसचे प्रकार आहेत, ते आपल्याला पुढे लक्षात घ्यायचंच आहे, पण तरी सुद्धा आपण काय करूया, थोडक्यात अंडरस्टँड करूया की हे काय आहे. आता समजा हे झालं लेनच्या बाबतीमध्ये, वायर अँड कॉर्ड. आता व्हॉल्यूमच्या बाबतीमध्ये काय होते, बरोबर ना. व्हॉल्यूम जर असेल, समजा तुमच्याकडे अशा प्रकारे एखादी क्युबिकल किंवा स्पेरिकल, स्पेअर, क्यूब, असं कसं लागेल, इथं एक 3 डायमेन्शनल जिओमेट्री आपल्याला पाहिजे. एक तर क्यूब असेल, एक तर सिलेंडर असेल, किंवा काहीतरी, बरं ना, काहीतरी ऑब्जेक्ट आहे किंवा स्पेअर असेल. याच्यावरती आपण काय केला, फोर्स अप्लाय केला, वरच्या सांगितल्याप्रमाणेच. दिस इज अप्लाइड फोर्स. बघा, जर याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला तर काय होणार आहे, याचा जो काही एरिया आहे, हा सरफेस एरिया, बरोबर ना, फोर्स अप्लाय केलेला आहे आपण, अप्लाइड फोर्स आहे, तर निश्चित काय होणार आहे, याचं व्हॉल्यूम चेंज होणार आहे. पहिलं व्हॉल्यूम वेगळंच होतं, फोर्स अप्लाय केलं काय झालं, वेगळंच झालं. मग फोर्स अप्लाय केलं, चेंज इन व्हॉल्यूम होईल. चेंज इन व्हॉल्यूम जर होत असेल, पण कधी होणार आहे लक्षात घ्या, विथ रिस्पेक्ट टू द सरफेस एरिया. जो काय आहे तो सरफेस एरिया आहे इथं, बरोबर. या बाजूचा एरिया, जेवढ्या बाजू असतील त्यांचा सरफेसचा एरिया आपल्याला सांगता येईल. मग याच्यामध्ये काय होणार आहे, सरफेसचा एरिया जो असेल ते त्याप्रमाणे आपण लक्षात घेणार आहोत. म्हणजे एल इंटू किंवा ए इंटू बी, एक साईड जरी ए असेल दुसरी बी असं आपल्याला मांडता येईल, किंवा साईडचा स्क्वेअर असेल. ठीक आहे, समजा पुढं विचार करा, हे झालं. मग याच्यामध्ये जे काय चेंज होतं, याचा जो स्ट्रेस असतो याला म्हणतात बल्क ऑर व्हॉल्यूम स्ट्रेस. काय व्हायला, बल्क ऑर द व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणतात त्याला. बल्क मॉड्युलस, व्हॉल्यूम मॉड्युलस, किंवा बल्क जो काय ट्रेस आहे ते मॉड्युलसच्या कन्सेप्टनुसार हा काय आहे, एक व्हॉल्यूम स्ट्रेस किंवा बल्क स्ट्रेस आहे, हे आपल्याला समजतं. आता तुम्ही म्हणता की चेंज इन शेप. चेंज इन शेप जर असेल तर काय होतं ते आपण लक्षात घेऊया. चेंज इन शेप म्हणजे कशा प्रकारे सांगता येईल आपल्याला. इथं आपण असं करू शकतो, एक क्यूब आहे किंवा एखादा स्पियर आहे, बरोबर ना, एक स्पेरिकल नेचर आहे. आता समजा आपल्याला काय सांगायचं आहे की शेप बदलत असेल तर काय, बरोबर. समजा आपल्याकडं एक्झाम्पल, आपल्याकडं ऑब्जेक्ट तेच आहे, क्यूब आहे फॉर एक्झाम्पल. हा क्यूब अशा प्रकारे रिप्रेझेंट आपण केला आणि या क्यूबवरती जर आपण फोर्स अप्लाय केला कुठून तरी, कोणत्या तरी साईडनी, तर काय झालं, समजा त्याची साईड अशा प्रकारे चेंज झालं. बघा, असं आपण दाखवू, हे चेंज झालं. कशामुळं हे चेंज झालं, तर फोर्स अप्लाय केल्यामुळं, बरोबर. अशा प्रकारे आपल्याला मिळून जाईल. मग काय केलं आपण, इकडच्या एरियावरती ए वरती एफ इतका फोर्स अप्लाय केला तर शेप बदलला. काय झालं, द क्यूब लीड्स टू द पॅरलेलो पाईप. इथे लक्षात तुमच्या पॅरलेलो पाईप बदललेला आहे. पॅरलो पाईप द्या, पॅरलोग्राम असतो त्याचे 3 डायमेन्शन जर पाहिलं त्याला पॅरलो पाईप म्हणतात. मग क्यूबचं रूपांतर कसं झालं, पॅरलो पाईपनं झालं. दोन्हीचा शेप सारखा आहे का, नाही ना, दोन्हींचा शेप सारखा नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय झाला, क्यूब लीड्स टू द पॅरलो पाईप. अशा प्रकारे जर होत असेल तर हा अप्लाइड फोर्स आणि या एरियावरती, तर याला म्हणतात स्वेरिंग स्ट्रेस. काय झाला, स्वेरिंग स्ट्रेस, हे आपण लक्षात घेतो. अशा प्रकारे स्ट्रेसच्या आपल्याला, स्ट्रेस आणि स्ट्रेन हा कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. याच्यामध्ये 3 टाईप पडतात आणि ते कुणावरती डिपेंड आहेत, ते वेगवेगळ्या ऑब्जेक्टचे वेगवेगळे शेप, त्याचं वेगळं डिफॉर्मेशन
आपण तो फोर्स अप्लायच करतोय, म्हणजे काय डिफॉर्मेशन घडून येतंय, त्याच्यामध्ये असलेला हा जो काय आहे तो चेंज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पहा आपण काय करूया, स्टार करून हेडिंग टाका, स्ट्रेस अँड स्ट्रेन. व्हॉट इज अ स्ट्रेस? एक नंबर टाका खाली स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे काय तुम्ही लिहू शकता का? स्ट्रेस म्हणजे काय? अप्लाइड किंवा एक्सटर्नल अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, किंवा नुसतं ब्रॅकेटमध्ये एरिया, पर युनिट एरिया. एक्सटर्नल अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. एक्सटर्नल अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया असं जर असेल, बरोबर ना, याला आपण काय म्हणतो? स्ट्रेस म्हणतो. आपण खाली लिहा सगळ्यांनी, स्ट्रेस इज इक्वल टू काय लिहायचं आपल्याला? स्ट्रेस इज इक्वल टू वरल्या अप्लाइड फोर्स डिवायडेड बाय एरिया असं लिहायचं. अप्लाइड फोर्स divided by area, it is nothing but stress. बरोबर, स्ट्रेस आपण याला म्हणतो. मग आपल्याला पुढे लक्षात घ्यायचं आहे की चेंज इन लेंथ जर झालं समजा, त्याला काय म्हणतात? टेन्साइल स्ट्रेस. एक नंबर टाका खाली, किंवा असले आधी स्ट्रेस क्लासिफाइड इंटू number 1 longitudinal stress, number 2 volume stress, number 3 swaying stress. झालं longitudinal stress, volume stress आणि swaying stress. एक नंबर टाका खाली. when external force is applied, on the length of wire or cord, cord, comma, then its length of wire changes. Therefore, the tensile or longitudinal stress is equal to applied force upon area of cross section of wire किंवा कॉर्ड असं आपण सांगू शकतो. लक्षात घ्या. मग किती फोर्स अप्लाय करणार आपण? तर वजन आहेत का, एखाद्या वायरला लोड अप्लाय करतो आपण, किती लोड अप्लाय करतो आपण त्याच्यात. व्हॉट इज द युनिट ऑफ स्ट्रेस? मला व्हॉट इज द युनिट ऑफ ट्रेस किंवा टेन्साइल स्ट्रेस, काय युनिट असेल? सांगा लवकर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर. नंबर 2 वॉल्यूम स्ट्रेस. एक्सटर्नल अप्लाइड फोर्स leads to change in volume.
मग याला आपण म्हणतो व्हॉल्यूम स्ट्रेस. व्हॉल्यूम स्ट्रेस इज इक्वल टू अप्लाइड फोर्स अपॉन एरिया. अप्लाइड फोर्स अपॉन एरिया. आणि तिसरं स्वेरिंग स्ट्रेस. एक्सटर्नल फोर्स, एक्सटर्नल अप्लाइड फोर्स leads to change in shape. Change in shape. मग काय होईल? स्वेरिंग स्ट्रेस is equal to applied force upon area. ओके, आता पहा थोडंसं डायग्रामॅटिकली मी तुम्हाला अंडरस्टँड करून देतो. तिन्ही स्ट्रेस आपण लक्षात घेऊया. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस, त्यानंतर स्वेरिंग स्ट्रेस. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस मध्ये चेंज इन लेंथ, इथं चेंज इन व्हॉल्यूम आणि इथं चेंज इन शेप. चेंज इन शेप. पुढे नेक्स्ट विचार आपण करूया. चेंज इन लेंथ आपल्याला बदलते, चेंज इन व्हॉल्यूम बदलते, चेंज इन शेप बदलते. झालं बघा. आता या ठिकाणी काय म्हणतो आपल्याला? लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस इज इक्वल टू अप्लाइड फोर्स अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. सपोज अप्लाइड फोर्स म्हणजे लोड आहे, याचा अर्थ काय असेल तो mg, आणि एरिया किती असेल क्रॉस सेक्शन म्हणजे पाय स्क्वेअर. म्हणजे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस आपल्याला काय लिहिता येईल? mg अपॉन पाय स्क्वेअर. काय लिहिता येईल? mg अपॉन पाय स्क्वेअर. त्याचं युनिट काय? युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. किती आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याच्यामध्ये लक्षात घ्या. डायग्रामॅटिकली जर चेंज आपण दाखवलं थोडासा, समजा ही ओरिजिनल लेंथ आहे, ही नंतरची चेंज इन लेंथ आहे. ही लेंथ एवढी आहे, ही लेंथ एवढी आहे. लोड अप्लाय केला, एवढं काय झालं? इज चेंज इन लेंथ. हा फरक आपल्याला दिसतो, बरोबर ना? या ठिकाणी ही लेंथ आहे आणि ह्या ठिकाणी काय? L प्लस L ही लेंथ आहे, बरोबर ना? नुसता कॅपिटल L आणि L प्लस L असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्याचा उपयोग बघू आपण नंतर करूया. नंतर पुढे लक्षात घ्या, याच्यामध्ये काय होईल आपल्याला? व्हॉल्यूम स्ट्रेस इज इक्वल टू अप्लाइड फोर्स अपॉन सरफेस एरिया. या ठिकाणी मग एक विचार करा, समजा फिगर मी दाखवतो, असं दिसेल तुम्हाला अप्लाइड फोर्स, बरोबर आहे की नाही? अप्लाइड फोर्स आपल्याला दाखवायचा आहे. मग काय झालं? चेंज इन व्हॉल्यूम झाला. पहिलं व्हॉल्यूम V आहे, चेंज इन व्हॉल्यूम dV. मग फायनल व्हॉल्यूम किती झालं? V मायनस dV. dVने चेंज झालं म्हणलं, फायनल किती राहिलं? V मायनस dV झालं. अप्लाइड फोर्स आपण केलेला. मग एरिया जो आहे तो एरिया आहे आपल्याकडे A, बरोबर ना? A इतका एरिया आहे, किंवा आपण त्याला चेंज इन एरिया बी म्हणू शकतो. एरिया बदलणारच आहे. मग एरिया समजा चेंज इन एरिया आहे. मग फोर्स आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पण फोर्स इज इक्वल टू काय असतंय?
फोर्सच्या बरोबर काय असते, प्रेशर इंटू सांगा एरिया असतं का नाही, प्रेशर इंटू एरिया असतो का नाही, प्रेशर इंटू एरिया असतो. मग इथं समजा आपण प्रेशर दाखवला डीपी, चेंज इन प्रेशर, आणि त्याला मल्टिप्लाय एरिया, म्हणजे फोर्स किती झाला, डीपी इंटू ए. मग व्हॉल्यूम स्ट्रेस किती होईल, तर व्हॉल्यूम स्ट्रेस येईल डीपी इंटू ए डिवायडेड बाय ए. एला ए कॅन्सल, याचा अर्थ काय झाला, चेंज इन प्रेशर. मग व्हॉल्यूम स्ट्रेस इट इज नथिंग बट चेंज इन प्रेशर. मग प्रेशर म्हणजेच काय असतोय, स्ट्रेस असतोय, हे आपल्या लक्षात आलं. याचं सुद्धा युनिट काय येईल, न्यूटन मीटर स्क्वेअरच येईल. बरोबर आहे. याप्रमाणे आपल्याला चेंज इन प्रेशर म्हणजेच व्हॉल्यूम स्ट्रेस हे मिळालं. दुसरं लक्षात घ्या, चेंज इन सेप स्ट्रेस. समजा ओरिजिनल सेप असा आहे, फोर्स अप्लाय केल्यामुळं असा चेंज त्याच्यामध्ये झाला. सपोज ए बी असं आहे, सी डी आहे, हे सी च्या ऐवजी याला सी डॅश, याला डी डॅश, मेक्स एन अँगल थिटा विथ द फिक्स साईड ए बी. ए बी हे एक फिक्स साईड आहे, आणि काय केलं, ए डॅश बी ही चेंज झालेली नवीन साईड आहे. मग किती चेंज झाला लॅटरल, तर बी बी डॅश इतका चेंज झाला. वेन वी अप्लाइंग द फोर्स विथ रेस्पेक्ट टू एरिया ए. या ठिकाणी आपण सांगू शकतो स्वेरिंग स्ट्रेस इज इक्वल टू अप्लाइड फोर्स अपॉन एरिया. म्हणजेच अप्लाइड फोर्स अपॉन एरिया म्हणजे एफ अपॉन ए. याचं सुद्धा युनिट न्यूटन मीटर स्क्वेअरच. काय झालं, हे कन्सेप्ट ऑफ द स्ट्रेस. व्हॉट इज अ स्ट्रेस, अप्लाइड एक्सटर्नल फोर्स पर युनिट एरिया किंवा क्रॉस सेक्शन एरिया, जसं सब्जेक्ट असेल, जसं ऑब्जेक्ट असेल त्याप्रमाणे. मग हे झालं आपलं स्ट्रेसच्या बाबतीमध्ये. हे 3 पार्ट आपण स्ट्रेसचे आपण स्टडी केले. नाऊ वी वॉन्ट टू स्टडी द स्ट्रेन. आता आपल्याला स्ट्रेनचा स्टडी करायचं. व्हॉट इज अ स्ट्रेन, स्ट्रेन काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं. व्हॉट इज अ स्ट्रेन ते आपण लक्षात घेऊया. चालेल. चलो लाता है स्ट्रेन. कॉन्सेप्ट ऑफ द स्ट्रेन. व्हॉट इज अ स्ट्रेन. आता पहा स्ट्रेन म्हणजे काय ते आपण लक्षात घेऊया. नंतर आपण असे 3 टाईपचे स्ट्रेन आपण पाहणार आहोत. स्ट्रेन म्हणजे काय, इट इज द रेशो ऑफ, एक रेशो आहे बेसिक लक्षात ठेवा. हा रेशो आहे. कशाचा रेशो आहे, इट इज द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. काय, चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन इज नोन ॲज अ स्ट्रेन. त्याला आपण स्ट्रेन म्हणतो. लक्षात घ्या. चेंज इन डायमेन्शन म्हणजे वर डायमेन्शन, खाली सुद्धा डायमेन्शन. म्हणजे काय झालं, इट इज द रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटीज, डायमेन्शन डिवायडेड डायमेन्शन. बरोबर की नाही. असं आपल्याला सांगतो. खाली लिहा स्ट्रेन. Strain in the object or body, strain in the object or body, it is the ratio of, it is the ratio of, it is the ratio of change, it is the ratio of change in dimension per unit original dimension.
चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन हे आपल्याला अंडरस्टँड करायचं. बघा मग चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन कसं अंडरस्टँड करता येईल आपल्याला. समजा आपल्याकडे जी ऑब्जेक्ट आहे तिचं ओरिजिनल डायमेन्शन आपण मानलं. ओरिजिनल डायमेन्शन आपल्याकडे आहे डी आणि चेंज जो काय झाला आहे तो आहे स्मॉल डी. बरोबर की नाही. मग काय लिहिता येईल आपल्याला. स्ट्रेन इट इज नथिंग बट चेंज इन डायमेन्शन डिवायडेड ओरिजिनल डायमेन्शन. मग स्मॉल डी आपण कॅपिटल डी. व्हॉट इज द युनिट ऑफ स्ट्रेन. युनिट काय असेल स्ट्रेनचं. चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन म्हणजेच युनिट काय असेल. व्हॉट इज द युनिट ऑफ स्ट्रेन. देर इज अ नो युनिट. फाय नो युनिट. इट इज द रेशो ऑफ टू सिमिलर क्वांटिटीज. हे दोन्ही सिमिलर क्वांटिटी आहेत. याचा अर्थ काय होणार. नो युनिट. याला कुठलीही युनिट नाही आहे लक्षात घ्या. ज्या वेळेस आपण दोन प्युअर क्वांटिटी म्हणजे सारख्याच क्वांटिटीचा रेशो घेतो त्यावेळेस त्याला कोणत्याही प्रकारचं युनिट नसतं. लक्षात घ्यायचं. काय नसतंय. त्यांना कोणत्याही प्रकारचं युनिट नसतंय. ओके. युनिट नाही आहे. मग अगेन ॲज वी कन्सिडर ऑर ॲज वी लर्न स्ट्रेस. बरोबर. स्ट्रेस आपण स्टडी केला त्याचे तीन टाईप आपण बघितले. as the same when the change in length, when the change in volume, when the change in shape, as the same strain also classified into 3 categories. 3 क्लासिफिकेशन आहेत. कसे आहेत. तर पहिला आहे लॉन्जिट्युडिनल अर्थातच टेन्साईल स्ट्रेन. बरोबर ना. स्ट्रेन असं वाटलं तुम्ही लिहा. स्ट्रेन इज ऑल्सो क्लासिफाईड ॲज किंवा 3 categories ॲज नंबर 1 longitudinal oblique tensile strain. Longitudinal oblique tensile strain. Number 2 volume oblique bulk strain. Volume strain. And last तिसरं swelling strain. swelling strain. लक्षात घ्या. असे 3 स्ट्रेन आपल्याकडे आहे. या 3 स्ट्रेनचा आपल्याला विचार करता येतो. या 3 स्ट्रेननुसार जर आपण बघितलं तर या 3 स्ट्रेनमध्ये काय दिलेलं आहे लक्षात घ्या. तर चेंज इन लेंथ दिलेली आहे, चेंज इन व्हॉल्यूम दिलेलं आहे, चेंज इन शेप दिलेला आहे. तर सेम पुढं पाहिलं स्ट्रेसमध्ये आपण बघितलं. बरोबर. इलॅस्टिसिटीमध्ये डिफॉर्मेशनमध्ये हाच कन्सेप्ट आपल्याला सांगितला. डिफॉर्मेशन म्हणजेच काय अर्थात ओव्हरऑल जर विचार केला तर डिफॉर्मेशन म्हणजेच स्ट्रेस आणि स्ट्रेन ज्यावेळेस बॉडीमध्ये घडतोय. पण ड्यू टू स्ट्रेस स्ट्रेन इज हॅपन. बरोबर ना. म्हणजे काय तुम्ही एक विचार करू शकता की स्ट्रेस जर असेल तर त्याचा इफेक्ट हा स्ट्रेन आहे आणि स्ट्रेस नसेल तर स्ट्रेनचा काही संबंध नाहीच आहे. आहे का नाही. म्हणजे याचा अर्थ स्ट्रेन असेल तर स्ट्रेन म्हणजे आपण काय सांगू शकतो. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन असंही सांगू शकतो. ओव्हरऑल जर आपण विचार जर केला तुमच्या बॉडीमध्ये जर तुम्ही स्ट्रेस अप्लाइड करताय याचा अर्थ त्याच्यामध्ये स्ट्रेन होणारच आहे. ते थांबणार नाही. निश्चित त्याच्यामध्ये काय असणार आहे. स्ट्रेन असणार आहे. लक्षात घ्या. स्ट्रेस असेल तर त्याच्यामध्ये स्ट्रेन असणार म्हणजे असणार 100% आहे. आणि स्ट्रेस नसेल तर काय संबंध आहे. मग आपण असं सांगू शकतो स्ट्रेन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन and which is also proposed by रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुकनी तेच सांगितलेलं आहे. पुढं त्याचा लॉ आहे लक्षात घ्या. मग आपण हे स्ट्रेनचे पार्ट आपण लक्षात घेऊया. बघा पहिला लिहा नंबर 1 लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. मग याच्यामध्ये काय असेल कोण सांगेल मला. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन म्हणजे काय. व्हॉट इज अ लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. कोणी सांगू शकेल मला. नाही.
आता जसं चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन, मग आपण कोणती बॉडी घेतोय, एक तर कॉर्ड घेतोय किंवा वायर घेतोय. मग त्याचा चेंज काय आहे नेमका, तो चेंज तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे. व्हॉट इज अ चेंज इन दिस केस? द चेंज इन लेंथ, चेंज इन लेंथ, चेंज इन व्हॉल्यूम अँड चेंज इन शेप. बरोबर आहे की नाही? चेंज इन शेप हे अंडरस्टँडिंग आहे. मग काय सांगता येईल आपल्याला पहिल्या याच्यामध्ये, तर लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. काय? ओरिजिनल लेंथ हे असं आहे लक्षात घ्या. चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. मग व्हॉट इज अ चेंज इन लेंथ? चेंज इन लेंथ काढायचे. काय करतो आपण? फायनल लेंथ मायनस इनिशियल. बरोबर? फायनल लेंथ मायनस इनिशियल लेंथ सुरुवात डिवायडेड बाय तुमची जी आहे ती ओरिजिनल लेंथ. मग काय होईल? फायनल किती आहे? कॅपिटल एल प्लस स्मॉल एल मायनस कॅपिटल एल डिवायडेड काय? एल. काय होईल? मायनस एल प्लस एल कॅन्सल, स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल. आणि याला काय म्हणूया आपण? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. बरोबर ना? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ असं आपण म्हणू शकतो. लक्षात घ्या. मग चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ यालाच आपल्याला सांगता येते की ही जी आहे त्याला म्हणतात लॉन्जिट्युडिनल ऑर द टेन्साईल स्ट्रेन. त्याला युनिट आहे का? नाही. युनिट का नाही? लेंथ डिवायडेड लेंथ. मग असे सांगितलं मी तुम्हाला, डायमेन्शन डिवायडेड डायमेन्शन असेल त्याला युनिट नाही आहे. युनिट नाही आहे लक्षात घ्या. तो झाला टेन्साईल किंवा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेनचा पार्ट. नेक्स्ट पॉईंटकडे या. पुढच्या याच्यामध्ये काय सांगते, काय आपल्याला एक्सप्लेनेशन देते? तर चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम. व्हॉल्यूम स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम. ओरिजिनल व्हॉल्यूम जे काय आहे. मग समजा सुरुवातीला किती व्हॉल्यूम आहे? व्ही. चेंज किती झाला लक्षात घ्या, तर फायनल मायनस इनिशियल. मग फायनल मायनस इनिशियल डिवायडेड ओरिजिनल. मग फायनल किती आहे? व्ही मायनस डी व्ही. पुढं पुन्हा मायनस व्ही डिवायडेड पुन्हा व्ही प्लस व्ही मायनस व्ही कॅन्सल, मायनस व्ही अपॉन डी व्ही. व्हॉट मायनस इंडिकेट्स इन दिस केस? मायनस का उत्तर आलेलं आहे याच्यामध्ये? मायनस का उत्तर आलं तर कॉम्प्रेस होते. लक्षात घ्या. व्हॉल्यूम काय होते? कमी होते. मायनस निगेटिव्ह इंडिकेट्स व्हॉल्यूम डिक्रीजेस. काय? व्हॉल्यूम डिक्रीजेस. जर आतून प्रेशर अप्लाय केलं असतं तर व्हॉल्यूम काय झालं असतं? व्ही प्लस डी व्ही झालं असतं. बाहेरून आपण त्याला अप्लाय करतो त्याचा अर्थ ते कॉम्प्रेस झाले. काय आले? कॉम्प्रेस झाले. लक्षात घ्या. बरोबर ना? आणि कॉम्प्रेस झाल्यामुळं व्हॉल्यूम चेंज झाले. कशामुळे झाले? कॉम्प्रेस झाल्यामुळं व्हॉल्यूम चेंज झाले. जर आपण त्याला एक्सपांड केलं असतं तरी सुद्धा व्हॉल्यूम चेंज होईल का नाही? व्हॉल्यूम चेंज होईलच ना. आपण काय केलं? बाहेरच्या बाजूने प्रेशर अप्लाय केला आहे, फोर्स अप्लाय केला आहे, म्हणून काय झालं? ते कॉम्प्रेस झालं. व्हॉल्यूम काय आले? मायनस साईनचं मिनिंग कमी झाले. जर आपण समजा एखाद्या सिलेंडरमध्ये गॅस भरला पहा आणि त्या गॅसला आपण हीट केलं तर काय होईल? त्यातला गॅस व्हॉल्यूम काय होईल? एक्सपांड होईल. लक्षात घ्या. बरोबर ना? एक्सपांड होईल याचा अर्थ व्हॉल्यूम काय होईल? इन्क्रीज होईल. आणि इथं काय येईल? प्लस साईन येईल. बरोबर आहे? हे आपल्याला सांगता येईल. हे झालं व्हॉल्यूम स्ट्रेन. देन नेक्स्ट पुढे याच्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला? ड्यू टू दी व्हेन एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड ऑन अ suppose any surface area of the body suppose in a cubical shape changes into the parallel pipe. At that time आपण लक्षात घ्यायचं याच्यामध्ये लॅटरल ही बाजू जी आहे या बाजूवरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर काय होणार? ती शेप चेंज होते. लक्षात घ्या. मग स्वेरिंग
स्ट्रेन जो आहे, स्वेरिंग स्ट्रेन जो आहे तो जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण काय करतो, तर याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे, लक्षात घ्या, तुमचं लॅटरल जो काही चेंज आहे, लॅटरल डिस्प्लेसमेंट जे आहे फ्रॉम इट्स फिक्स एज, लॅटरल डिस्प्लेसमेंट फ्रॉम इट्स फिक्स्ड एज, फिक्स्ड एज म्हणजे लॅटरल डिस्प्लेसमेंट किती, बी डॅश आणि फिक्स्ड एज काय, ई बी आहे. मग बी डॅश आणि ए बीचा जर विचार केला या ट्रायंगलनुसार तर टॅन थिटा इज इक्वल टू सुद्धा काय होते, बी डॅश अपॉन ए बी येते. या नियमानुसार, या जिओमेट्रीनुसार बी डॅश अपॉन ए बी इट इज नथिंग बट टॅन थिटा फ्रॉम द फिगर, म्हणून आपण असं लिहू शकतो विच इज एक्सप्लेन इन द टॅन थिटा ऑफ एन. थिटा इज अ व्हेरी स्मॉल, देन स्वेरिंग स्ट्रेन इट इज नथिंग बट थिटा, स्मॉल थिटा, लक्षात घ्या, थिटा आहे तो किंवा टॅन थिटा आहे असं आपल्याला सांगता येतं. याला तर युनिट आहे का, नाही, याला सुद्धा युनिट आपण लक्षात घेत नाहीच. मग अशा प्रकारे जे कन्सेप्ट आहे याला म्हणतात स्ट्रेन. काय म्हणतात, हे 3 पार्ट आपण बघितले स्ट्रेनचे. झालं. त्याच्या पुढे आहे हुक्स लॉ. ला हेडिंग टाका आता, हुक्स लॉ. हुक्स लॉ. रॉबर्ट हुक नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, रॉबर्ट हुक, आणि त्याने काय केलेलं आहे, एक हुक्स लॉ मांडलेला. त्याने सांगितलं आहे की विदिन इलास्टिक लिमिट, तुम्ही एखाद्या बॉडीवरती जर तुम्ही फोर्स अप्लाय करत असाल, तुम्ही जर मॅक्झिमम फोर्स जर अप्लाय केला तर ती बॉडी काय करते, पजेसेस द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी. मी काय सांगतोय लक्ष द्या. इतकं भयंकर तुम्ही इतका स्ट्रॉंग फोर्स अप्लाय केला आणि त्या बॉडीचं डिफॉर्मेशन झालं, लक्षात घ्या, पण ते झालं परमानंट डिफॉर्मेशन. काय झालं, परमानंट डिफॉर्मेशन. तुम्ही फोर्स काढून घेतला, रिमूव्ह केला तरी सुद्धा काय होणार नाही, त्याची जी पोझिशन आहे ती जागेवरती येणार नाही, तर सेम डायमेन्शन साईज पुन्हा रिगेन होणार नाही, हे आपल्या लक्षात येतं. मग विदिन इलॅस्टिक लिमिट, त्याने म्हणून एक शब्द काय टाकला, विदिन इलॅस्टिक लिमिट. जोपर्यंत तुमची बॉडी इलॅस्टिक प्रॉपर्टी पजेस करत असेल, बरोबर ना, अप टू द लिमिट ऑफ प्रॉपर्टी ऑफ इलॅस्टिसिटी, जोपर्यंत इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी तुमची बॉडी दाखवत असेल तोपर्यंत जर तुम्ही विचार केला, त्याच्यामध्ये असं आपल्याला सांगता येतं, विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन, आणि बियॉन्ड द इलॅस्टिक लिमिट नॉट. असं होऊ शकत नाही. बियॉन्डच्या पुढे गेलो आपण, मगच्या पुढे गेलं काय होतं, काही चेंज होऊ शकतं. स्ट्रेस कमी जरी असला तर स्ट्रेन जास्त होऊ शकतोय, स्ट्रेन जास्त असला तर स्ट्रेन कमी होऊ शकतोय, मे बी द अदर काही बी चेंजेस होऊ शकतात. ते पुढे आपल्याला स्टडी करायचे, पण आधी आपल्याला हुक्स लॉ काय आहे हे आधी समजून घ्यायचं, बरोबर ना. तर हेडिंग टाका हुक्स लॉ, नंतर खाली लिहा त्याचं स्टेटमेंट. विदिन इलॅस्टिक लिमिट, म्हणजे इलॅस्टिक लिमिट ही काय आहे, त्याला लिमिट आहे एक प्रकारचं इलॅस्टिसिटीचं. विदिन इलॅस्टिक लिमिट the stress is directly proportional to the strain in the body.
आणि बियॉन्ड द इलास्टिक लिमिटच्या जर पुढे गेलो त्याचा अर्थ हुक्स लॉ डज नॉट ओबे. लक्षात घ्या, बियॉन्ड द इलास्टिक लिमिटच्या पुढे हुक्स लॉला काही महत्त्व नाही आहे, तो पाळला जात नाही, तो उभे होत नाही. मग विदिन इलास्टिक लिमिट हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे विदिन इलास्टिक लिमिटचा अर्थ काय होतो की जोपर्यंत तुमचा ऑब्जेक्ट किंवा जी बॉडी आहे जोपर्यंत प्रॉपर्टी ऑफ द इलास्टिसिटी दाखवतंय, शो करतंय, तोचपर्यंत त्याला महत्त्व आहे हुक्स लॉला. त्याच्या पुढे काय होतं, हुक्स लॉ फेल होतो, तिथून पुढे चालत नाही हुक्स लॉ. तिथून पुढे का चालत नाही, तुम्ही मॅक्झिमम स्ट्रेस अप्लाय केला तर स्ट्रेन काय वेगळंच असू शकतं. तुम्ही कमी स्ट्रेस अप्लाय केला तर स्ट्रेन मॅक्झिमम असू शकतो. जसं तुमचं जे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचं नेचर बदलू शकतं, त्याचं बिहेवियर बदलू शकतं तिथून पुढे. पण तिथपर्यंत काय आहे, इलास्टिक लिमिटपर्यंत एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल स्ट्रेन. जितका तुम्ही स्ट्रेस वाढवता तितका स्ट्रेन वाढत जातो. पण कुठे, हे विदिन इलास्टिक लिमिट, हे आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणून खाली या सगळ्यांनी स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. मग कोणताही विचार करा, असं नाही की फक्त लेंथच, फक्त व्हॉल्यूमच आणि फक्त स्वेरिंगच नाही, तर तिन्हींसाठी बी आपण हा कन्सेप्ट मांडू शकतो. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. समजा आपण काय केलं, याला इक्वल टू केलं. जर हे प्रोपोर्शनचं इक्वेशन आहे, इक्वल केलं तर काय करतो आपण, त्याला कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करतो. मग कसं लिहिणार, स्ट्रेस इज इक्वल टू एम इंटू स्ट्रेन. ते म्हणता की एम का लिहिला, के का नाही लिहिला. तर एमला एक स्पेसिफिक मिनिंग आहे, तो कॉन्स्टंटच आहे पण त्याला एम लिहायचं आहे आपल्याला. आणि तो कॉन्स्टंट एम, त्याचं नाव आहे मॉड्युलस. काय, एम फॉर द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, आणि त्याला नाव दिलेलं आहे इलॅस्टिसिटी कॉन्स्टंट. कॉन्स्टंट ऑफ इलॅस्टिसिटी एम लिहितो आपण जनरली. त्याला काय लिहितोय आपण, जनरली एम लिहितोय, लक्षात घ्या. आणि एक विचार जर आपण केला, समजा जनरली आपण एम लिहितोय, वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण वेगवेगळं जर पार्ट आपण लक्षात घेतला तर तो जो काही एम आहे, द व्हॅल्यू ऑफ एम कन्सिडर ॲज अ डिफरंट फॉर लेंथसाठी डिफरंट असेल, व्हॉल्यूमसाठी डिफरंट असेल, किंवा त्या स्वेरिंग स्ट्रेससाठी डिफरंट असेल. अजून वेगवेगळे डिफरंट व्हॅल्यू तुम्हाला लक्षात घेता येतील, असं मी तुम्हाला सांगता येईल. तर पहा, समजा मग आपलं काय करायचं, स्वेरिंग जो काय स्ट्रेस आहे, स्ट्रेस इज डायरेक्टली किंवा इक्वल टू एम इंटू स्ट्रेन, एम इंटू स्ट्रेन. मग आपल्याला एम बाजूला काढायचं, एम काय होईल, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. काय होईल, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, असं आपल्याला लिहिता येईल. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, बरोबर ना. मग मॉड्युलस जो काही मिळतो आपल्याला कॉन्स्टंट, हा रेशो आहे. कोणाचा रेशो आहे, तुमचा स्ट्रेस आणि स्ट्रेनचा रेशो आहे. कशाचा रेशो आहे, स्ट्रेस आणि स्ट्रेनचा रेशो जो आहे त्याला आपण काय म्हणतो, इलॅस्टिसिटी कॉन्स्टंट म्हणतोय. आणि हे कधी शक्य आहे, विदिन इलॅस्टिक लिमिट शक्य आहे. कधी शक्य आहे, विदिन इलॅस्टिक लिमिट हे शक्य आहे, लक्षात घ्या. इलॅस्टिक लिमिट ज्या याच्यामध्ये जर असेल तर तरच आपल्याला ते शक्य आहे, असं आपल्याला अंडरस्टँडिंग करता येतं. मग आता पुढचा पार्ट आपल्याला स्टडी करायचंच आहे. तर तो पॉईंट असा आहे की समजा जर तुमच्या लेंथमध्ये जर चेंज होत असेल तर तो कॉन्स्टंट कोणता. समजा याला कॉन्स्टंट बोलतो ना आपण, याचा युनिटचा जर विचार केला आपण, याचं युनिटसुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं, डायमेन्शन लिहिता येतं, युनिट कॅल्क्युलेट करता येते म्हणल्यानंतर काय करता येईल आपल्याला, याचं युनिट काय लिहिता येईल. त्याचं युनिट जे आहे याला युनिटच नाही आहे, याला युनिट आहे म्हणजे काय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तुमच्या मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचं युनिट काय असतं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि हा मॉड्युलस जो आहे तो सुद्धा 3 कॅटेगरीमध्ये विभागलेला आहे. जर समजा लेंथमध्ये जर चेंज होत असेल तर याला काय म्हणतात, यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस म्हणतात, लक्षात घ्या. तो कशाने दाखवतात, वाय लेटरने, कॅपिटल. जर समजा तुमच्या व्हॉल्यूममध्ये जर बदल होत असेल तर त्याला म्हणतात बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस. आणि
त्याला दाखवतात केने. आणि तुमच्या सेटमध्ये जर बदल होत असेल तर त्याला म्हणतात मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा रिजिडिटी मॉड्युलस. काय म्हणतात? रिजिडिटी मॉड्युलस. बरोबर ना, असं आपण म्हणतो. तो दाखवतात इटा. असं इटा एन सारखं लेटर असतं त्याला आपण इटा म्हणतो, लक्षात घ्या. बरोबर, असं एन सारखं लेटर आहे त्याला आपण इटा म्हणतो. बरोबर की नाही. मग या प्रकारे आपल्याला हे 3 मॉड्युलस आपल्याला स्टडी करायचे. थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह नेचर आहे याचं. आपलं प्रत्येक पॉईंट त्यातला समजून घ्यायचा आहे. यंग्स कशामुळं आहे, बल्क कशा मॉड्युलस आहे, रिजिडिटी मॉड्युलस कसं आहे, हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये राहिलेला जो काय या चॅप्टरचा पार्ट आहे हे डिफरंट मॉड्युलस, त्याच्यानंतर नेचर ऑर द बिहेवियर ऑफ वायर फाईल अप्लाइंग द लोड अँड देन ॲप्लिकेशन्स ऑफ द इलॅस्टिसिटी, हे पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये 3 पॉईंट राहिले ते आपण स्टडी करणार आहोत.